श्री स्वामी समर्थ। आपल्या घरात लक्ष्मी सदैव स्थिर राहावी, पैशाची समस्या दूर व्हावी, प्रत्येक कामात यश प्राप्त व्हावं, त्यासाठी काही उपाय आहेत ते जाणून घेण्याआधी तुमची श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर मनापासून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका। स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करतील हीच प्रार्थना। तर सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा उखरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये। बंद घड्याळ घरात ठेवू नये, कारण त्याने आपली प्रगती थांबते, प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात। माता लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी हे उपाय अवश्य करा। रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यामध्ये थोडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकून फरशी पुसावे। असं केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते। घराचा मुख्य दरवाजाचा उंबरठा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी। असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते। आपल्या घरातील देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे। घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नयेत, ते कपडे जाळून टाकावे। असं केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होते। प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदूळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी। असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते। त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेले कोणताही पदार्थ दान करावा। असं म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्यास आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे निर्माण होतात ते मार्ग मोकळे होतात। महादेवाच्या पिंडीवर सोमवारी उसाच्या रसाने अभिषेक करावा। असं केल्याने घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते। आपण आपल्या हाताची नखं, पायाची नखं नेहमी मंगळवारीच काढावीत। आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना अवश्य करावी आणि त्याची नियमित पूजा करावी। श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो। असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन कधीच सोडून जात नाहीत। त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये स्थिर राहतील व त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील। आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनास्थ असलेला फोटो असावा। आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा। मग ती आपली आई, बहीण, बायको, मुलगी कोणीही असो। घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते। या सर्व उपायाबरोबर एक माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे। ज्या घरात अन्नधान्याचा मान ठेवला जातो, अन्न वाया जात नाही, ते कचऱ्यात टाकले जात नाही, पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो, गरिबांना मदत केली जाते, त्या घरात माता लक्ष्मी सदैव वास करते। जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते, भोजन करते, दिवसा झोपते, थोड्या थोड्या वेळाने आहार सेवन करते, अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरीही लक्ष्मी तिचा त्याग करते। आवळ्याच्या झाडामध्ये, गायीच्या शेणात, शंखामध्ये, कमळामध्ये, पांढऱ्या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते। ज्या घरामध्ये नेहमी भगवान शंकराची पूजा होते आणि देवता, साधू, गुरूंचा सन्मान होतो, अशा घरामध्ये माता लक्ष्मी निरंतर वास करते। जी स्त्री नियमितपणे गायीसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते, तिच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते। माता लक्ष्मीची 8 रूपे पुढील प्रमाणे आहेत: 1 धनलक्ष्मी, 2 धान्यलक्ष्मी, 3 धैर्यलक्ष्मी, 4 शौर्यलक्ष्मी, 5 कीर्तिलक्ष्मी, 6 विजयलक्ष्मी, 7 विद्यालक्ष्मी, 8 राज्यलक्ष्मी। धनवृद्धीसाठी हे उपाय अवश्य करा। आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना अवश्य करावी। रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा। दुकानात, ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक भगवान श्रीकृष्णाची तस्वीर अवश्य लावावी। यामुळे उधारी लवकर वसूल होईल। व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी 11 रुपये एका गुप्त जागी ठेवावेत। घरी आल्यावर ते गरिबांना द्यावेत। यामुळे व्यापारात प्रगती होते, सफलता प्राप्त होते। गहू दळावयास देण्यापूर्वी त्यामध्ये केसरचे 2 दाणे अवश्य टाका। 11 तुळशीचे पानं टाकून ते पीठ चपातीसाठी वापरल्याने धनवृद्धी होते।
व्यवसायात प्रगती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये 5 गोमती चक्र बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावीत. व्यवसायात प्रगती होईल. गल्ल्यामध्ये एक स्फटिकाचे कासव, सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षदा ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते व आपल्या घराकडे चालत येते. पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे, त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते. पाण्यामध्ये साखर, तूप, दूध घालावे, म्हणजेच ते प्रभावी परिणामकारक ठरते. लक्ष्मी आणि केळसुणी याचा संबंध आहे. शास्त्रामध्ये केळसुणी व झाडूला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो. केळसुणी हे घरातील कचरा साफ करते व कचरा हा दारिद्र्याचा प्रतीक मानला जातो. ज्या घरात स्वच्छता नांदते तेथेच माता लक्ष्मी वास करते. सुख शांती ही त्या घरात राहते. याउलट जेथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी नेहमी निघून जाते व दारिद्र्यता जवळ येते. अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशाची समस्या राहते. यासाठी आपले घर नेहमी स्वच्छ व आवरलेले असावे, म्हणजेच माता लक्ष्मी प्रसन्न होईल. केळसुणी व झाडू याचे काम संपल्यानंतर ते अशा ठिकाणी ठेवावीत कोणाचा पाय लागणार नाही व लक्ष्मी मातेचा अपमान होणार नाही. चुकूनही केळसुणीला पाय लागला तर माता लक्ष्मीची क्षमा मागावी. झाडू कधीही उभा करून ठेवू नये, कधीच घराबाहेर झटकू किंवा जाळू नये. नवीन केळसुणी व झाडू वापरण्यास घ्यायचा असेल तर शनिवारच्या शुभमुहूर्तावरच सुरुवात करावी. लक्ष्मी चालत येईल. घरी पैसा, धन सर्वांनाच हवे आहे. काही लोकांना कमी श्रम केल्याने भरपूर धन प्राप्त होते, तर काही लोकांना खूप मेहनत करूनसुद्धा अपार पैसा प्राप्त होत नाही. अशावेळी काही नियमाचे पालन केल्यास तुमच्या परिवारावर, घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहते. वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे घरातील सर्व वस्तू योग्य जागी ठेवल्या जाणे. त्यासाठी समजून घ्या कोणती गोष्ट कोठे ठेवावी हे सांगणाऱ्या काही उपयुक्त टिप्स. झोपताना या एका नियमाचे पालन अवश्य करा. पश्चिम दिशेला पाय तर पूर्वेकडे डोके करून झोपा, किंवा आपले डोके दक्षिणला तर पाय उत्तरेला करा. कपाट व तिजोरी कधीही दक्षिणकडे तोंड करून ठेवू नये. देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यातच असावे. किचन, मेन स्विच, इलेक्ट्रिक बोर्ड, TV हे सर्व आग्नेय कोनातच ठेवा. किचन प्लॅटफॉर्म हा काळ्या रंगाचा नसावा. स्वयंपाक करताना कधीही तोंड दक्षिणेकडे नसावे. टॉयलेट हे नेहमी घराच्या नैऋत्य कोनातच असावे. फरशी व भिंतीचा रंग पूर्ण पांढरा असू नये किंवा काळा नसावा. मुख्य दरवाजाच्या डावीकडे रोज संध्याकाळी दिवा लावावा. या नियमाचे पालन केल्याने पैशाची समस्या दूर होऊ शकते. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन ऑन करा. येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.